नमस्कार मित्रांनो. फलक लेखन मराठी देवनागरी लिपी भाग 11 यामध्ये आपण मराठी देवनागरी लिपीच्या या सर्व मूळ अवयवांचा उपयोग करून मूळाक्षर काढणार आहोत. मूळाक्षर लिहायची कशी हे पाहणार आहोत. मित्रांनो, मी शीतल कुमार गोरे, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. या आधीच्या काही एपिसोडमध्ये आपण मराठी देवनागरी लिपीचे जे मूळ अवयव आहेत ते कोणते आहेत यावर आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ पाहिलेले आहेत. मित्रांनो, छोट्या जाडीची अक्षरं कशी काढायची, त्यापेक्षा मोठी आणि खूप मोठ्या जाडींची अक्षरं कशी काढायची हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. अ हे मूळाक्षर आणि आ हे मूळाक्षर. समोर तुम्हाला जे अवयव दिसतात यापैकी कुठले अवयव यासाठी वापरावे लागतील ते आपण येथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रकारचा खडू आपण लिखाणासाठी घेणार आहोत आणि तो खडू अशा सपाट अशा सरफेसवर घासणार आहोत. पहा, तुम्हाला इथे दिसत आहे. पहा, आता त्याची पुढची बाजू, त्याची विरुद्ध बाजू आपण घासतोय या प्रकारे. पहा, या अशा प्रकारचं याला टोक निर्माण झाले. आता आपल्याला ही किंवा इकडची बाजू घासायची आहे. म्हणजेच आपण इथे 45 अंशाचा कोन पहा बरोबर केलेला आहे. अशा प्रकारे खडू घासल्यानंतर आपण आता इथे खडू जो आहे तो कसा पकडायचा ते लक्षात घ्या. येथे तुम्हाला ही आकृती दिसत आहे. हा 180 अंशाचा कोन, हा 90 अंशाचा कोन आणि हा 45 अंशाचा कोन. तुम्हाला अशा प्रकारे हा खडू 45 अंशाच्या कोनामध्ये पकडायचा आहे आणि लिहायला सुरुवात करायची आहे. ते आपण आता प्रत्यक्ष पाहूया. या 45 अंशाच्या कोनामध्ये असा खडू मी पकडल्यानंतर या पद्धतीने अ हे मूळाक्षर आपण काढलेलं आहे. आता आ, या पद्धतीने. आता आपण यासाठी कुठले अवयव आपण घेतलेत ते पाहूया आणि पुन्हा या अक्षरांचा आपण काढण्याचा सराव करूया. मित्रांनो, येथे आपण अ आणि आ हे अक्षर कशी काढले ते आपण पाहिलंय. पण हे अक्षर काढत असताना यामधील कुठल्या अवयवांचा आपण उपयोग केला ते आता आपण सविस्तरपणे पाहू. पहा, अ साठी आपल्याला सुरुवातीला हा अवयव घ्यायचा आहे, आडवी वक्ररेषा. त्यानंतर हा दुसरा अवयव घ्यायचा आहे, त्याला अशा पद्धतीने जोडायचा आहे. त्यानंतर पुन्हा हाच अवयव आपण घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हा अवयव जो आहे वक्ररेषा आडवी तो इथे जोडणार आहोत. त्यानंतर हाच अवयव आपण पुन्हा घेणार आहोत. त्यानंतर
उभी रेषा पहा आता, आणि शेवटची आडवी रेषा. म्हणजे पहा, 1 2 3 4 5 6 आणि 7 स्टेपमध्ये अ हे अक्षर आपण काढलेलं आहे. पहा, इथे हा अवयव आपण घेतलाय, त्यानंतर यालाच आपण हा अवयव जोडलेला आहे. त्यानंतर या भागाला आपण पुन्हा हा अवयव जोडलाय. त्यानंतर या भागाला इथपर्यंतच्या हा अवयव आपण जोडलाय, आडवी वक्ररेषा. हे अक्षर पूर्ण झाल्यानंतर इथे आपण पुन्हा हाच भाग जोडलाय. त्यानंतर इथे उभी रेषा जोडली आणि उभ्या रेषेला नंतर आडवी रेषा जोडली. अशा प्रकारे अ हे अक्षर आपण काय केलंय, तयार केलेलं आहे. मित्रांनो, याप्रमाणे आपण सराव करायचा आहे. आता आ अक्षर काढण्यासाठी तुम्हाला या अ ला पुन्हा अजून एक उभी रेषा जोडायची आहे आणि याप्रमाणे आ या अक्षराचा सराव करायचा आहे. आता आपण ही अक्षरे पुन्हा लिहूया या पद्धतीने. मित्रांनो, आता आपल्याला यापेक्षा जाड अक्षर काढायचे आहेत. त्यासाठी मी काय करतोय, यापेक्षा थोडा असा हा खडू असा तोडतोय आणि आपल्याला तो 45 अंशाच्या कोनामध्ये पकडायचा आहे या पद्धतीने. आणि पहा, ही पहिली वक्ररेषा, ही दुसरी, ही तिसरी आणि याला चौथी वक्ररेषा जोडली. ही एक वक्ररेषा, उभी रेषा आणि आडवी रेषा या पद्धतीने. त्यानंतर आ पाहू आपण कसा काढायचा आहे तो. या पद्धतीने आपण जाड अ आणि आ हे दोन मूळाक्षरे कसे काढायचे हे पाहिले. आता आपण यापेक्षा जाड अक्षर काढतोय, त्यासाठी यातली कुठली कुठली अवयव आपण वापरतोय ते पुन्हा एकदा लक्ष द्या. पहा, ही वक्ररेषा या पद्धतीने. त्यानंतर पहा, याला दुसरी वक्ररेषा आपण जोडतोय ही अशा पद्धतीने. त्यानंतर याच भागाला आपण ही वक्ररेषा जोडतोय. त्यानंतर याच भागाला ही वक्ररेषा इकडनं बारीक आणि इकडे जाड होते, पहा अशा पद्धतीने. त्यानंतर याच भागाला ही वक्ररेषा. त्यानंतर आपल्याला ही उभी रेषा जी आहे मोठी ती जोडायची आहे आणि शेवटचा अवयव आपण याला आता जोडतोय आणि आपलं अ हे अक्षर पूर्ण होईल.
या पद्धतीने. आता आ हे अक्षर आपण काढूया. या पद्धतीने. आता याच दोन अक्षरांचा आपण पुढे सराव करूया. अशा पद्धतीने आपण या जाड अक्षरांचा खडू असा चपटा धरून सराव घेतलेला आहे. आता आपण यापेक्षाही जाड अक्षर कशी काढायची, खडू कसा पकडायचा, त्याची वळणं हे बारकाईने आपण पाहावीत, त्याचा सराव करूया. आता आपण यापेक्षाही जाड असा खडू तोडलाय आणि बरोबर 45 अंशाच्या कोनामध्ये तो पकडलाय आणि या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर आ हे अक्षर, या पद्धतीने. आता इथे आपण कुठले अवयव वापरतोय अ साठी ते पुन्हा एकदा पाहूया. पहा, ही वक्ररेषा, त्यानंतर या वक्ररेषेला पुन्हा खाली ही वक्ररेषा जोडली. आता हा जो भाग तयार झालाय इथपर्यंतचा, याला आपण दुसरी वक्ररेषा जोडतोय. आता पुन्हा ही वक्ररेषा, त्यानंतर ही वक्ररेषा इथे, त्यानंतर इथे उभी रेषा येईल मोठी आणि शेवटचा अवयव आडवी रेषा. अशा पद्धतीने अ तयार झालाय. आ तयार करण्यासाठी तुम्हाला एक उभी रेषा वाढवावी लागणार आहे. इथे आपण आता आ काढूया. ही उभी रेषा आपण काय करतो, इथे या पद्धतीने काढली आणि ही आडवी रेषा. आ तयार झालाय. आता आपण ओ आणि आचा सराव करूया. या पद्धतीने. मित्रांनो, यासाठी तुम्हाला ही जी मुळाक्षर आहेत यावर मी 1 ते 9 हे एपिसोड बनवलेले आहेत. ते पूर्ण एपिसोड पहा. त्या पद्धतीने जर आपण सराव केला तर नक्कीच हे जे पुढचे मुळाक्षर आहेत किंवा अंक आहेत ते काढायला आपल्याला सोपे जातील.
आता आपण यापेक्षाही जाड मुळाक्षरांचा अ आणि आचा सराव घेणार आहोत. मित्रांनो, छोट्यापासून मोठ्या जाडीची अक्षरं त्याचा सराव करण्याचा उद्देश असा आहे की फलक लेखनासाठी तुम्हाला या सर्व जाडीच्या अक्षरांची गरज पडणार आहे. आता आपल्याला यापेक्षाही जाड अक्षरं इथे घ्यायची आहेत, काढायची आहेत. त्यासाठी आपल्याला थोडा यापेक्षा जास्त जाडीचा असा या खडूचा तुकडा करायचा आहे आणि 45 अंशाच्या कोनामध्ये हा खडू पकडून पहा या पद्धतीने अ काढूयात. आता आ खडू जो आहे ते तुम्हाला 45 अंशाच्या कोनामध्येच पकडावा लागेल या पद्धतीने. या पद्धतीने आपण हा खडू पकडला होता. देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य असं आहे की या इथे असा कॉर्नर तयार होतो, 45 अंशाचा कोन तयार होतो. इथे अक्षर जाड येतात, इकडे बारीक येतात, तिथे जाड येतात. या जाड बारीक रेषेंमुळे या देवनागरी लिपीचं अक्षरांचं सौंदर्य खुलतं आणि ही अक्षरं सुंदर दिसतात. हे याचं वैशिष्ट्य आहे. आता आपण हे जे अवयव वापरलेले आहेत ते पुन्हा पाहूया. वक्ररेषा, जाड रेषेने सुरुवात झाली, बारीकने संपली आणि बारीकने सुरू झाली, जाडने संपली. पुन्हा या भागाला आपण हा वक्ररेषेचा भाग जोडतोय या पद्धतीने. पुन्हा या भागाला आपण ही वक्ररेषा बारीकने सुरू होते आणि जाडने संपते. त्यानंतर पुढची स्टेप पहा. इथेही वक्ररेषा. त्यानंतर याला आपण आता सरळ रेषा जोडतोय. आणि शेवटची स्टेप आडवी रेषा. या पद्धतीने आता आपण आ काढतोय. आणि आडवी रेषा. या पद्धतीने आपण जाड अ आणि आ या मुळाक्षरांचा सराव केलेला आहे. मित्रांनो, या पद्धतीने या मूळ अवयवांचा सराव करून आपण मुळाक्षरांचाही सराव करावा. नियमित सराव केल्याने तुमचे मराठी देवनागरी लिपीतील अक्षर परफेक्ट होणार आहे. या पुढचेही भाग आपण स्वतंत्रपणे करणार आहोत, तेही पहा. या मूळ अवयवांचा जास्तीत जास्त सराव करा आणि आपलं फलक लेखन सुंदर आणि प्रभावी करा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया या पुढील एपिसोडमध्ये. थँक्यू.